नमस्कार, परफेक्ट आरेलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नैवेद्य बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी पोहे भिजवून मोकळे करून घेतलेले आहेत. तर पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकू. यामध्ये काजू बदाम परतून घेऊ. काजू बदाम परतले की यामध्येच आपल्याला थोडेसे मनुके टाकायचे आहेत. मनुके परतून घेऊ. जास्त वेळ परतायच नाही, आता काढून घेऊ. त्याच तुपामध्ये मी अर्धा वाटी गूळ टाकला आहे. पाव वाटी पाणी टाकायचं आहे. गूळ वितळला की यामध्ये आपल्याला अर्धा वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा. मिक्स करून घेऊ. आता भिजवलेले पोहे टाकू. मिक्स करून घेऊ. काजू बदाम आपण तळून घेतले ते टाकू. थोडीशी वेलची पूड आणि मी जायफळ टाकला आहे. मिक्स करून घेऊ. आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढू. तर पाहू शकता आपले पोहे तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खूप छान असे पोहे तयार झालेले आहेत. गोड पोहे केलेले आहेत नैवेद्यासाठी. तर नक्की करून बघा, खूप छान झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पोहे नक्की करून बघा.